हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण अंड्याची चटणी करूया. मी इथे अंडी घेतलेत. 8-9 अंडी घेतलेत मी. आपण असे अंडी धुवून घ्यायची. अंडी नेहमी आपण वापरताना अशी धुवायची. धुतल्यानंतर पाण्यात टाकून स्वच्छ निघतात ना, ते मग घाण काही जात नाही त्यामध्ये. धुवून घेऊ आपण अंडी. कढई तापाय ठेवली. आपण त्यात तेल टाकू. तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. मी इथे 2 चमचे टाकले तेल. तेल चांगलं गरम झालं ना, की आपण यात मोहरी टाकूया. मोहरी टाकू. मोहरी चांगली कडकली ना, आपण जिरे टाकू त्यामध्ये. थोडीशी हळद टाकूया. गॅस बारीक करू हळदीनंतर. काय तर ना जवळ हिंग टाकू जरा. आणि हे ओला नारळ खोबरं आहे ते किसून घेऊया त्यामध्ये. आपण हे चांगलं हलवून घेऊया. बारीक करू गॅस. आता आपण ह्यामध्ये ना हे अंडे असे एक एक फोडून टाकू. तुम्हाला जितक्या अंडे चटणी करायची आहे ना, तितके अंडे तुम्ही ते टाकू शकता. अशी टाकायची. हे चांगलं करायचं. चांगले परतून घ्यायचे. हे मी 5 अंडी टाकले त्यामध्ये. ते अंडी चांगली आपल्याला भाजून घ्यायची. हे बुर्जी हे अशी बुर्जी चांगली भाजली पाहिजे.
हे पण चांगले भाजले, गुलाबी होसतर भाजली आहेत आपली बुर्जी अंड्याची. जास्त बारीक नाही करायची, जास्त मोठी नाही, मीडियम ठेवायची. जास्त एकदम भुगा पण नाही करायचा बुर्जीचा. आता आपण ह्यात कांदा टाकूया. हे पहा, मी हे ना 4-5 कांदे मोठे मोठे चांगले चिरून घेतलेत आणि चांगले 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता हे आपण ह्यात टाकायचे. आता हा कांदा आहे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी गुलाबी होतो, गुलाबी रंग येतो परतायचा आहे. हे पहा, हे कांदा आता मी गुलाबी होसर परतून घेतला. ह्याला 5 मिनिटं लागले मला परतायला. तर ह्यामध्ये तांबडं तिखट टाकू आपण, म्हणजेच मिरचीची पूड टाकूया. आणि मीठ टाकू चवीनुसार. चवीनुसार मीठ. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया ह्यामध्ये. आता आपण ह्यामध्ये पाणी टाकू शिजायला जरा चटणीमध्ये, म्हणजे कांदा चांगला शिजून निघतो. आणि मध्यम गॅसवरती हे आपण झाकून शिजायला ठेवूया. हे पहा, आता आपल्याला पाणी आटत आले आहे आणि अंड्याची चटणी तयार झाली. आता आपण ही अंड्याची चटणी काढून घेऊया. हे पहा, आपली अंड्याची चटणी आता तयार झाली आहे. हे एकदा करून बघा आणि खा, खूप सुंदर लागते, तोंडाला चव येते चांगली ह्याने.